तर गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. दिस इज डे कितवा आहे आज. किती छान वाटतं जे आपल्याला डेच नाही माहिती आहे आणि आपण गोवात आहोत आणि आपण चिल करतोय. एनिवेज, तर आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहे दिवसभर. आम्ही तुम्हाला पूर्ण प्रोग्राम सांगते काय एन्जॉय करणार आहे. आत्ता सध्या घरी कुकिंग चालू आहे, ॲज इन एअरबीएनबी मध्ये मी कुकिंग चालू आहे आणि आजच्या मेनूमध्ये आहे ॲज अ स्टार्टर आम्ही हे चिली गार्लिक पटेटो बाईट्स ऑर्डर केले होते आणि माझ्या नवऱ्यासाठी मी छान छान चिली बाईट्स देणार आहे. बघूयात कसे लागतात. श्रीनिवास, चिली गार्लिक पटेटो बाईट्स. नाईस ना? मला पण खायचं. कम ऑन सुजय, तू बेस्टच आहे या घरातला. मला कॉन्फिडन्स आहे. Cheers, cheers. येस, कम ऑन. छान ना? हा, तर आजचा लास्ट डे आहे या एअरबीएनबीचा आणि आम्ही जस्ट आलोय पूलमध्ये. माझा हजबंड दिसत नाही आहे. माझा हजबंड तिथे पोहतोय आणि आज लास्ट डे आहे या एअरबीएनबीचा. उद्या माझे आई पप्पा आपल्या या ट्रिपला जॉईन करणार आहेत, तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. उद्या ते येणार आहेत 6 o'clockच्या गाडीनी, प्लेननी, आणि आम्ही त्याला पिकअप करायला जाणार आहोत मोपा एअरपोर्टला. आणि मजा येणार आहे. उद्यापासून माझे पेरेंट्स जॉईन करणार आहेत. सो आणि आजचा दिवस आपण कंटिन्यू करूया शेवटचा या एअरबीएनबीमधला. आणि एनिवेज, तर आजचा शेवटचा या ह्याच्यात आपण एन्जॉय करूयात आणि आपण जाणार आहोत कुठेतरी समप्ले स्पेशल. आज तुम्हाला दिसेलच माझ्या थंबनेलमधून. आणि काही नाही. हो, माझे दात पिंक झालेत. माझे दात पिंक झालेत फ्रॉम दॅट लिप टिंट. आणि काहीतरी बोलणं होते. हां, तर उद्या आमचा एक सेकंड एअरबीएनबी आहे जो आम्ही 2 BHK केला आहे विथ माय फॅमिली. सो 2 BHK आहे तो पण काइंड ऑफ या कॅन्डोलिम साईडलाच आहे, बिकॉज आम्हाला तो एरिया खूप आवडतो आणि आम्ही तिथेच राहतो. सो फॉर द फर्स्ट टाईम मी डायरेक्ट रात्रीच व्हिडिओ बनवते. तर हां, नाही, सकाळनंतर डायरेक्ट रात्रीच करते ना. तर डायरेक्ट रात्री व्हिडिओ बनवण्याचं हे कारण आहे की आम्ही पूलमध्ये चिल केलं फॉर द लास्ट टाइम इन दिस एअरबीएनबी. आणि मग आम्ही खूप एन्जॉय केलं आणि मग त्यानंतर आम्ही खूप चिल केलं. आणि आत्ता आम्ही वाजले आहे 10:45 आणि आता आम्ही चाललो आहोत एका क्लबला फॉर द फर्स्ट टाइम इन गोवा. पण हां, सो फॉर द फर्स्ट टाइम आम्ही गोवाच्या पार्टी ॲक्च्युली ट्राय करणार आहोत नाईट क्लब्समध्ये. तर आम्ही चाललोय हॅमर्सला. आता माहीत नाही मला एक्सपिरियन्स वगैरे, आम्ही गुगल रिव्ह्यूज वगैरे वाचून चाललो आहोत. इट मस्ट बी टुरिस्टी का काय आहे, आय डोंट नो, पण तिकडे जाऊनच समजेल की कसं एक्सपिरियन्स आहे. आणि माझा आउटफिट पण मस्त आहे, मी तुम्हाला डायरेक्ट दाखवेल. आणि श्रीनिवास पण मस्त दिसतो एकदम. तर आम्ही एन्जॉय करणार आहोत खूप. आता बघूयात कसं एक्सपिरियन्स आहे इथून. म्हणजे आम्ही जिथे आहोत आत्ता तिथून 11 मिनिट्सवरच दाखवतोय ते. सो लवकरच पोहोचणार आहे. बघूयात काय मजा येते. Remember when shit went down? You were there, you was out of town. I was out of mind, you was out of bound. I was out of touch, going round and round. You wanna phone, no tantrum. I just wanna work on my craft and sound. You wanna do this now? Let me just break it down, yeah, yeah. Too many nights with no sleep. So much tears, it's too deep. Living in 5D, living in 2D. Refuse to think what could be. Darkness waits in the shadow. Still with this that I don't. I'm not key for it, yeah, let's go. No need for it, here we are. But here we are. But here we are. हॅलो गाईज, तर आम्ही जाऊन
हॅमर्स क्लबला आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. स्टार्टला वेगळा DJ होता आणि मग नंतर एक वेगळा DJ होता. पहिले DJ वीरा म्हणून कोणतंही होतं, ते खूप ओकेश होतं. नंतर जेव्हा DJ तेजस होता काल, आणि DJ तेजस तसंही फेमस आहे फॉर हिज DJing, आणि त्याचं सुरू झालं अराउंड 12 o'clock वगैरे त्याचं सुरू झालं, विच इज प्रिटी लेट असं मला वाटतंय, बट त्याचं आफ्टर 12 सुरू झालं आणि त्याचं खूप भारी होतं, खूप जास्त भारी होतं. आणि त्याचा जो लाईनअप होता खूप मस्त होता आणि एवढे भारी त्यांनी गाणी सगळी वाजवली होती. बट खूप एका पॉईंट नंतर थोडंसं जास्तच ओव्हरक्राऊड होत चाललं होतं, ओव्हरक्राऊडेड. तर काय आता नको आहे, तर एका पॉईंट नंतर थोडंसं जास्त ओव्हरक्राऊडेड होत चाललं होतं. तर आम्ही तिथे तरी होतो 2:30 वाजेपर्यंत होतो. फॉर द फर्स्ट टाइम आम्ही इन गोवा पहिल्यांदा आम्ही रात्री 2:30 वाजता फिरत होतो. तर आम्ही 2:30 वाजता निघालो तिकडून, बिकॉज जास्तच ओव्हरक्राऊडेड होत होतं आणि मग ती मजा नाही राहत, बिकॉज एवढं क्राऊड, आय डोंट नो कोण कसं एन्जॉय करू शकतं. कारण की आम्ही ज्या टेबलवर होतो आम्ही ऑलमोस्ट एंडला होतो, कारण पुढचे सगळे टेबल्स फुल झाले होते. अँड आम्ही फूड पण खात होतो, त्यामुळे मग आम्ही असे होतो की हा ठीक आहे, टेबल लागतो. इफ यू आर इटिंग फूड आणि ऑर्डर करायचं असेल तर टेबलवरच करायला लागतं. सो आम्ही असे होतो की ठीक आहे चालेल, आम्ही एंडचा टेबल. बट इट वॉज बिकमिंग सो प्रॉब्लेमॅटिक, कारण की सगळे लोकांना पुढे जायचं का होतं, आय डोंट नो. पुढे जागा नव्हती तरी पीपल आर लाईक पुढे चाललेत, जे येतं ते पुढे. अँड त्यांनी काय केलं की ते थांबवत नव्हते बाहेर की हा आज ओव्हरक्राऊडेड झालंय, बस एंट्री बंद करायला पाहिजे, असं अजिबात नव्हतं. आणि ते भरतच चालले होते. मे बी तसंच असतं ऑल द टाइम किंवा सगळीकडे, आय डोंट नो. पण थोडंसं नंतर ओव्हरक्राऊडेड झालं होतं. बट द लाईनअप अँड द DJ वॉज सुपर हिट. अक्षरशः खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. फर्स्ट टाइम आमच्या पार्टी एक्सपिरियन्स इन गोवा वॉज रिअली गुड. तर हॅमर्स क्लब इज डेफिनेटली रेकमेंडेड. फूड वॉज सो गुड. आम्ही आमचं कपल एंट्री होतं 5,000 रुपीज कवर चार्ज होतं, बिकॉज DJ तेजस होता आणि त्या गोष्टीचं म्हणजे हाईप पण झाली होती सगळीकडे की DJ तेजस येतोय इन हॅमर्स. तर त्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी पण होती आणि ऑफकोर्स सॅटर्डे पण होता. सो कवर चार्ज फॉर अ कपल वॉज 5,000. आय डोंट नो स्टॅगसाठी आणि सिंगल लेडीजसाठी काय होतं, आय डोंट नो. बट इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि आम्ही आता झोपायला चाललोय घरी. सो गुड नाईट गाईज, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.